हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आजचा माझा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल की मी कुठे आहे. तर एक छानसा सरप्राईज तुम्हाला दिते. तर आज मी आलेली आहे आपल्या घरी आणि आज अचानक कसं काय, तर आमच्या इकडे गावी आलो होतो आम्ही सगळे. तर सांगलीमध्येच आहे ना आमचं गाव, तर त्यामुळे आम्ही घरी आलो होतो आणि जाता जाता म्हटलं भेटून जाऊया मम्मीला सगळ्यांना. आणि मम्मीला पण सिया विहानला भेटायचं होतं. आणि सिया विहानला तर तुम्हाला माहितीच आहे, रडारडी त्यांची दिवसभर चालू असते. आणि आता आम्ही फायनली आलोय. जाताना खूप वेळेने गेली होती, मी कोणाला भेटली नाही, काय नाही. मम्मी बाहेर आली नव्हती कारण तिला इतकं वाईट वाटत होतं. काय करायचं, आणि मी जेवले नाही माहितीये का. आणि सारखं घरात आलं पोरं, बाहेर गेलं पोरं, वर गेलं पोरं. आणि असं इतक्या गडबडीत सगळं झालं ना की आम्ही एकमेकाला हक पण नाही केलं, किस नाही केली, असंच आम्ही गेलोय. मला माफ करा मम्मी. मला बाकी काय नाही ग, पोरांना मला चांगली चांगलं राहा. सांभाळ ग. आणि तू आणि चांगली राहा, पोरांना चांगलं सांभाळ, सिया विहानला, आणि हसत खेळत राहा. जाताना मला गाडी इतकं मला आतून माझं मन रडत होतं की मी येताना कोणाला हक नाही केलं, कोणाला किशू नाही केली. किती वाईट वाटत होतं मला. पण म्हटलं जे झाले ते मी चांगल्यासाठी केले आणि मुलांसाठी केले सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे जर माझ्याकडून तुमची मनं दुखली असतील तर मला माफ करा. आणि मला माफ कर. मग ते काय ग, हसत खेळत राहील ना त्याचं वाईट जास्त वाटतं. कधी पोट घेऊन जेवली नाही त्याचं वाईट वाटतं. आणि 10 वाजता जेवत होती, आमटी भात तरी खायची. अगं भूकच 1 लागायची वाजता नाही जेवायला मला. आले. हा वर्षात काय तुम्हाला सांगते, वर्षभर तिने जसं टेन्शन घेतलं होतं तिकडे जायचं, मला नाही सांगितलं. जसं टेन्शन घेतलं होतं, तर इथं अतुल आणि सिया बसले. टेन्शन घेतलं होतं ना, अतुल पण आमचा रडत. अतुल अजय सगळेच आमचे आम्हाला काय की आवडायला राहिल्यासारखं नाही. मुलांना आम्हाला काय नसलं चालेल, पण मुलांना आम्ही खुश ठेवत होतो, मुलांसाठी सगळं करत होतो. हे माझे भाऊ आहेत ना, माझ्या दीदी सिया विहान इथंच राहायचं का म्हणते, गाडीत बसलाय तो आणि निघालेत आता, भेटायला आले होते. हे माझे भाऊ आहेत ना, बाळा माझ्याकडे दाखव. हे माझे भाऊ आहेत ना, माझे पिलर आहेत आणि माझी स्ट्रेंथ आहे. यांनी मला किती आधार, किती प्रेम, किती इज्जत, किती मला प्रिन्सेस सारखं ठेवलं होतं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे माझा जीव आहेत माझे दोन्ही भाऊ. काय आज नाही छोटा guys, माझा काय भाऊ नाही. नाही आहे. आम्ही काहीच करू शकलो नाही ह्याची खंत आहे. दीदीसाठी आम्ही काहीच करू शकलो नाही. नाही, जसं आमच्या अरे सोबत देवा. होतंय तसं राहिल्या ती. नाही नाही नाही, आणि काहीच आम्हाला एक खंत वाटते की सिया विहानला आम्ही काय करू शकलो काय नाही. करू शकत नाही, सगळं तर Shame केलं. on. अरे देवा. असं वाटलं आम्हाला. नाही हो, जसं आमच्याकडनं केलंय. होते तसं राहिली ती बिचारी, जसं काहीच मागितली नाही. नाही, आणि जसं माझं स्वतःसाठी तर कधीच काय केली नाही तिनं, स्वतःसाठी. जसं जन्म दिलाय तसं माझ्या पोरांचं सगळं माझ्या घरच्यांनी केलंय, माझ्या भावांनी केलंय. इवन तुम्हाला सांगते तर त्यासाठी आम्ही भेटायला आलो होतो. मग इथे गावालाच आलो, जवळ होतं, त्यामुळे म्हटलं भेटून जाऊया जाता येता. हिच्या सासरवाडीत आलती. हा. म्हणजे सासर आलती गावाकडं, आटपाडी गाव आहे त्यांचं. मग आम्ही सगळे आता सगळ्यांना म्हटलं जाता आता सारखं भेटून जाऊया. विचारतात ना, हा, उद्या सकाळी दीदी तुमचं गाव कुठलं आहे, तर मग आटपाडी आहे. मग ते आटपाडी गावाला आहे आलती. आणि गावाला आलो होतो. हा, मग म्हटलं त्यांच्याकडे जाता आता सगळ्यांना भेटून भेटून जाऊया. आली. तर उद्या सकाळी जायचंय मुंबईला रिटर्न. मग म्हटलं जास्त वेळ नाही, दुपारीच आम्ही आलो आणि पटपट जरासं बोललो, जेवलो थोडंसं. मम्मीने आज डाळबाटी केली होती आणि खूप आवडते आम्हाला सगळ्यांना डाळबाटी. तरी सियाने नाही खाल्ली हा. नाही. तिला नुसतं तिकडे खेळायचं आहे, इकडं तिकडे खेळायचं आहे, पळायचं आहे, हे चालू होतं. तेवढं केलं आणि सामान भरलं, सियाची टॉईज आणि काही साड्या माझ्या. तर आता म्हटलं साड्या जाऊया. राहिल्या होत्या तुझ्या इथं. हा, एक 5-6 घेऊन अगं, गेले 10 होते साड्या तरी. झाल्या तुझ्या. हा, 10 साड्या निघाल्या. एवढा वेळ नव्हता ना आणि एवढे Blouse सगळे जागा आहेत पण नव्हती, एवढं शिवलेले. सामान भरलं होतं. सगळे ब्लाऊज शिवलेले आहेत आणि साड्या इथं, मग घालणार कोण. मग तेवढं सगळं भरलं सामान आणि आता जायची वेळ आली. 2च तास होते आमच्याकडे. तर तेवढं सगळं केलं, थोडंसं भेटलं, बरं वाटलं खरं तर. पण आता माझा पाय निघेना झालाय, पण निघायला पण पाहिजे कारण आता दिवाळी लगेच जायला बाप्पा अंधार होईल. येत्या. हा, आणि दिवाळीला आणि येत्यात. आणि दिवाळीला येणार. असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या दीदीवर, म्हणजे आणि दिवाळीला दीदीच्या मुलांवर, आणि तिच्या संसार चांगला होऊ दे, सुखी राहू दे. ही माझी मुलगी आहे ना, ही कशा आहे, मी तुम्हाला सविस्तर एक व्हिडिओ करणार आहे आणि सांगणार आहे. मी तिला राग लई करायची का की मला आवडायचं नाही, ते हसत खेळत राहायची नाही, व्हिडिओ करायची नाही, कॉमेडी व्हिडिओ करायची नाही. त्या एक ताई तर होत्या सारखं म्हणायच्या, कॉमेडी व्हिडिओ भारती ताई तू आई शंकर येऊ दे, हसत जा, आम्हाला बी हसव. पण ही टेन्शनमध्ये हिनं वर्ष घालवलं.
मी म्हणायची इथं आहे तोपर्यंत तर कर, नंतर तू गेली की मग तिकडं तुझ्या कामात न होईल तसं कर. आणि कसं काम सोडून नाही करायचं, आपल्याला सगळ्या घरातल्या माणसांना पण बघायचं आहे, काम पण करायचं आहे आणि आपल्याला तुम्हाला पण दाखवायचं आहे आणि तुम्हाला पण बघायचं हा, आहे. तुम्हाला तर सोडू शकत नाही. म्हटलं मी थोडंसं मला टाइम द्या, पण मी येणार आहे. असं नाही की मी पूर्ण सोडते. कमेंटच्या रूपात तर आम्ही हा. तुम्हाला बघत असतो. तर असं छान थँक्यू राहा. सो मच इतकं प्रेम केल्याबद्दल. आणि आता कसं आहे, दिवाळीला आमच्या इकडे जत्रा असते ना, तर आम्ही दिवाळीला येत असतो. मग तिथलं त्यावेळेला दाखवतो पण तू. मी हा. येणार आहे आणि त्यावेळेला तिकडचं पण दाखवेल मी. हा. तर आता म्हटलं जाऊया, आता 4 महिने, कधी एकदा 4 महिने आणि परत जातील असं वाटते. कारण कसं गेलं ते आपल्याला माहिती आहे हा. ना, एकदम आपण असं काय हसत भले खेळायला 4 गेलेलं वर्ष मी नाहीये. राहिली होती, हम्म. पण जाताना अशी गेली ना एवढं गडबडीत. आणि मी नाही, तुम्हाला नाही, म्हटलं चार जाताना वर्ष कशी राहिली तू? टेन्शन मध्ये. टेन्शनच. आणि मग जाताना पण मी कोणाला हग नाही करू शकले, किस नाही करू शकले, असे गडबडीत आणि रडारडी इतके रडतच, चालू सगळे होते. रडतच. म्हणून ते म्हटलं आता करून घ्या. ही माझी भाऊ एक तर गेस छोटा बेस गेलाय व्यवस्थित. फिरायला. आता त्याला ते दिवाळीला भेटते आल्यावर आल्यावर. इतका रडत होता बाई, मला दीदीनं मला सांगित नाही, दीदीनं मला सांगित नाही, दीदीनं मला सांगितलं. नाव करून करून नाव काढणार पोरांचं आणि रडणार, नाव काढणार, रडणार. सगळे दिवसभर रडतच बसले होते. तोंड सगळ्यांचं सुजलं होतं, डोळ्यात सुजली होती, रड लाल भडक झाली सगळ्या. सियास तर महिना जरा चालू आहे. आता उद्या महिना होईल 7 तारखेला. अतुल, मी पप्पा सगळेच्या सगळे घरात गेलोच नाही आम्ही. त्या दिवशी आम्ही घरात गेलोच नाही. हे आता 7 वाजताना दिवस मावळल्यावर मग दिवाबत्ती जर लावा, लाईट लावा म्हणलं, इथंच बसलो होतो आम्ही रडतच. काय करायचं. चला आता जातो आम्ही. अंधारवाला 7 वाजले इथेच. होय, चला. आणि जायला 2 तास लागतात. चला गावाला, येऊ का? हा. हं? चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय. इथे पप्पा बसलेत बाय करायला. काका बसले बा. जेवायला पाय पडलं. जा.